आपण फोडणीमध्ये पाणी घालून पोहे बनवणार आहोत। बघू शकता किती मस्त असे झालेले आहे। तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक आज पोहे बनवून बघा। पोहे बनवणार आहोत, पोह्यामध्ये पाणी घालून आज आपण इथे पोहे बनवणार आहोत। बिलकुल एकमेकाला चिटकणार नाहीत, एकदम असे वेगळे व मोकळे पोहे, सुटसुटीत असे आज आपण पोहे बनवणार आहोत। तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस पोहे बनवून बघा, खूप मस्त असे पोहे होते, बघू शकता तुम्ही। चला तर आता आपण रेसिपी बघूया। मी इथे पोहे घेतलेले आहेत, स्वच्छ असे नीट करून घ्यायचे आहेत। छान स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहे। मी इथे छान असे पोहे धुवून घेत आहे। जरी काही कचरा असेल तरी पाण्याच्या वरती असा कचरा येतो। छान असे भरपूर असं पाणी घातलेलं आहे मी, बघू शकता। परत थोडंसं पाणी घालून आपल्याला परत एक वेळेस मी पोहे धुवून घेणार आहे। छान असे पोहे आपले धुतले की साईडला 5 मिनिटं पोहे आपल्याला हे भिजत घालून ठेवायचे आहेत। इकडे तयारी करूपर्यंत आपले पोहे छान असे मुरल्या जातील। चला तर इकडे साईडला आपण पोहे ठेवूया। तर इकडे आता आपण फोडणीची तयारी करूया। तेल घातले, तेलामध्ये भरपूर असं आपल्याला कांदा घालायचा आहे। तेल छान आपलं तापलेलं आहे, छान असं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण कांदा घालू। कांदा छान असा लालसर होईपर्यंत, आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला हे परतवून घ्यायचा आहे। छान असा मस्त कांदा आपला लालसर झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत। मी 2 ते 3 मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत त्यामध्ये कट करून। शेंगदाणे घातलेले आहेत थोडेसे, ते पण छान आपल्याला 10 ते 15 सेकंद परतवून घ्यायचं आहे। कढीपत्ता घातलेला आहे व 2 ते 3 लसणाच्या कळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत, खोडून घातलेले आहेत। त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे, ते पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। जिरं घातलेलं आहे, ते पण छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला। 1 चम्मच हळद घातलेली आहे मी, ते पण छान असं। मीठ घातलेलं आहे 1 चम्मच, ते पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। थोडीशी चिमूटभर यामध्ये मी साखर घालत आहे, साधारण अर्धा चम्मच एवढी। फोडणीमध्ये साखर घातली की खूपच मस्त असे पोहे होतात। आता यामध्ये लगेच आपले पोहे टाकून द्यायचे आहेत। छान असे मस्त आपले पोहे असे एकदम सॉफ्ट झालेले आहेत, मुरल्या गेलेले आहेत। आपण 5 मिनिटं पोहे हे भिजत घातले होते, बघू शकता। एकदम मोकळे असे आपले पोहे झालेले आहेत, बिलकुल असा गाळ नाही पोह्यांचा। छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवरती हे पोहे। मस्त आपल्या पोह्यांना पिवळा कलर येत आहे। छान असं आपल्याला साधारण 1 मिनिट पोह्यांना परतवून घ्यायचं आहे, बघू शकता। आता थोडीशी यावरती मी कोथिंबीर घालणार आहे, कोथिंबीर घातलेली आहे। छान आपण परतवून घेऊ परत एक वेळेस। गरमागरम आपले पोहे हे रेडी झालेले आहेत, बघू शकता। 2 ते 3 मिनिटांमध्ये कलर पण खूपच मस्त आलेला आहे आपल्या पोह्यांना। आता या पोह्यांमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। एकदम चिकट आपले पोहे बिलकुल होणार नाहीत, मोकळे पोहे होतील। याने काय होईल, थोडंसं पाणी घातलं पोह्यामध्ये की एकदम सॉफ्ट असे मऊ आपले पोहे होतात, वातड पोहे होत नाहीत। त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पोह्यामध्ये, किंवा तुम्ही असं हाताने सुद्धा पाणी घालू शकता शिंपडून थोडंसं, बघू शकता। खूप मस्त असे मऊ पोहे होते। तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस पोहे बनवून बघा। चला तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत। बघू शकता किती मस्त आपले पोहे हे रेडी झालेले आहे। नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस पोहे बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। यावरती लिंबू, दही तुमच्या आवडीने तुम्ही खाऊ शकता। खूप मस्त असे पोहे आपले रेडी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। एकदम मोकळे असे, बघू शकता। मस्त छान असा पोह्यांना आपला कलर सुद्धा आलेला आहे। चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।